देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. आपण आता या चरणाचे चिंतन करू. या ठिकाणी माऊली म्हणतात की जर आपण देवाच्या द्वारात म्हणजे दारात क्षणभर उभे राहिलो तर चारी प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात. पण असे होते का? मग माऊलींना येथे काय अभिप्रेत आहे तर पहा. हा अभंग माऊलींच्या हरिपाठातील आहे. हरिपाठात 28 अभंग आहेत. हरिपाठ हा माऊलींनी सर्वांसाठी लिहिला आहे. म्हणजे काय तर अगदी सामान्य साधकांसाठी आहे. तसे पाहिले तर हरिपाठ योगी ज्ञानी यांच्यासाठी सुद्धा आहे. एवढा तो गहन अर्थाने भरलेला आहे. आपण साधक आणि साधना या दृष्टीने विचार करणार आहे. मग साधकाने साधना कशी करावी, साधना करत असताना कशा प्रकारे वागले पाहिजे, यामध्ये गुरुचे काय स्थान आहे, या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल. महत्त्वाचे म्हणजे आपण हरिपाठाकडे पाहताना फक्त अंतरंग साधना या दृष्टीने अर्थाचा विचार करणार आहे. हरिपाठातील पहिला अभंग समजून घेतला की दुसरा समजतो आणि दुसरा समजला की तिसरा. या प्रकारे 28 अभंगाची साखळी आहे. परंतु प्रत्येक अभंग वेगळा घेऊन सोडविता येतो. अशा प्रकारे 28 अभंगाची खुबी आहे व अभंगाच्या चरणांचे अर्थ वेगवेगळे निघू शकतात व तो अर्थ त्या त्या अधिकाऱ्याचा विचार केला तर बरोबरही आहे. आता या ठिकाणी आपल्याला पहिल्या चरणात देव, देवाचे दार, दारात उभे राहणे आणि क्षणभर म्हणजे काय आणि चार मुक्ती कोणत्या व त्या प्राप्त होणे म्हणजे काय ते समजून घेऊया. हे लक्षात ठेवा की हे निरूपण अंतरंग साधना या दृष्टीने केले आहे. हे पक्के लक्षात राहू द्या म्हणजे गोंधळ होणार नाही. सुरुवातीला आपण देव कोणाला म्हटले आहे ते पाहू. ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीला नमन करताना माऊली म्हणतात, ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्वेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू. म्हणजे आपला देव हा दुसरा कोणी नसून आपला आत्माच आहे. आत्मा चेतन असतो म्हणजे शरीरामध्ये जोपर्यंत चेतना आहे तोपर्यंत आपण जिवंत आहे असे म्हणतो. जिवंत असण्याची अजून खूण काय तर आपले श्वास चालू असणे. आता आपला देव कोण ते ठरले. तो कोठे आहे तर आपल्या आतच आहे. देव आत आहे म्हणजे देवाचे द्वार सुद्धा आतच आहे. आपण आता देवाच्या दाराबद्दल विचार करू. दाराचा उपयोग काय असतो तर दारातून ये जा होत असते. बरं, मंदिर किंवा घर, बंगला, वाडा यांना दरवाजा नसेल तर काय बिघडेल? हवेसाठी तर खिडक्या आहेत. प्रकाशासाठी आता लाईटची सोय आहे. मग दरवाजाच का पाहिजे? तर घरात येण्यासाठी अथवा घरातून बाहेर जाण्यासाठी दाराचा उपयोग होत असतो. बरं, हे जे देवाचे दार आत आहे तिथून काय येते आणि काय जाते तर पहा. या देवाच्या दारातून म्हणजे आपल्या शरीरात काय येते व काय जाते याचा विचार केला पाहिजे. शरीरात आत जातात व बाहेर येतात ते म्हणजे आपले श्वास हे होय. श्वास कोठून आत व बाहेर जातात हे समजून घेऊ म्हणजे देवाचे द्वार आपल्याला माहीत होईल. वर पाहिले तर श्वास नाकपुडीतून आत व बाहेर येतात व जातात. पण आपले जे भ्रूमध्य जे स्थान आहे तिथून श्वास आत व बाहेर येतात आणि जातात. भ्रूमध्य स्थान म्हणजे निश्चित कोणते तर आपल्या डोळ्याच्या भूभाग
सरळ रेषेत जोडले व नाकाच्या शेंड्यापासून सरळ उभी रेषा काढली आणि ही उभी रेषा व भ्रूमध्यस्थानाची रेषा एकमेकांना जेथे मिळतात ते म्हणजे आपले देवाचे द्वार. या स्थानालाच एवढे महत्त्व का? तर या ठिकाणी लक्ष केंद्रित करूनच ध्यान केले जाते. का? तर पूर्वीपासून ऋषी मुनींनी हे सांगितले आहे व ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरु निवृत्तीनाथ यांनी देखील हेच सांगितले आहे. आणखी आपल्या ज्या 2 नाकपुड्या आहेत त्यातील डावी नाकपुडी तिला इडा नाडी व उजवी नाकपुडी तिला पिंगला नाडी असे म्हणतात. आणखी एक नाडी असते ती म्हणजे सुषमना नाडी. ही नाडी मूलाधार चक्रापासून निघून या भ्रूमध्य स्थानात येते व या ठिकाणी इडा नाडी व पिंगला नाडी यांचा संगम होतो. म्हणून या स्थानाला ध्यानात महत्त्व आहे. हेच ते देवाचे द्वार. देव नाही तर देवाचे द्वार. म्हणजे येथून आपल्याला देवाचे दर्शन होऊ शकते. आता देवाचे द्वार कोणते ते ठरले. आता आपण उभा या शब्दाबद्दल बघू. येथे आपण उभे राहणे म्हणजे तत्पर असणे. आपले पूर्ण लक्ष हे देवाकडे असणे. आपण आता क्षणभर म्हणजे काय म्हणायचे माऊलींना ते पाहू. देवावरच असले पाहिजे. आता देवाचे द्वार कोणते ते ठरले. आता आपण उभा या शब्दाबद्दल बघू. येथे आपण उभे राहणे म्हणजे तत्पर असणे. आपले पूर्ण लक्ष हे देवाकडे असणे. आपण आता क्षणभर म्हणजे काय म्हणायचे माऊलींना ते पाहू. बघा या ठिकाणी क्षणभर म्हणजे एक क्षण असे म्हणायचे का माऊलींना? आणि अशा प्रकारे क्षणभर उभे राहिल्याने 4 मुक्ती मिळतील का? पण आपण पाहतो तसे होत नाही. मग माऊलींचा असे म्हणायचा काय अभिप्राय आहे ते पाहू. या ठिकाणी क्षणभर म्हणजे पूर्ण आयुष्य. कारण आपण म्हणतो की आपले आयुष्य क्षणभंगुर आहे. मग येथे असा प्रश्न पडतो की आयुष्यभर उभे राहिले तर आपण जगण्यासाठी काय काम कधी करायचे? तर काम करत असताना मुखामध्ये हरीचे नाव असले पाहिजे व ज्यावेळी आपणास काही काम नाही त्यावेळी आपण शांत बसून भ्रूमध्य स्थानात लक्ष केंद्रित करून आपल्या शरीरात येणारे व जाणारे श्वास याकडे लक्ष देऊन पाहत राहणे. पण डोळे मिटले की आपल्या डोक्यात अनेक विचार येतात. मग लक्ष केंद्रित कसे करायचे? तर ते अभ्यासाने होते. तेच माऊलींना सांगितले की हरी मुके म्हणा, हरी मुके म्हणा. म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा पुन्हा अभ्यास करा. आपण आतापर्यंत देव, देवाचे दार, उभे, क्षणभर म्हणजे काय ते पाहिले. पुढील चरण आहे तेने मुक्तिचारी साधी आल्या असे आहे. माऊली म्हणतात की असे देवाच्या दारात उभे राहून 4 मुक्ती साध्य केल्या आहेत. म्हणजे तुम्ही पण असे साधन करून त्या साध्य करू शकता. तर मग त्या 4 मुक्ती कोणत्या आहेत? पहिली मुक्ती सलोकता. सलोकता म्हणजे काय? तर ईश्वरी लोकात स्थान प्राप्त होणे. दुसरी मुक्ती समीपता म्हणजे ईश्वराजवळ स्थान प्राप्त होणे. तिसरी मुक्ती आहे सस्वरूपात म्हणजे ईश्वरी रूप प्राप्त होणे. व चौथी मुक्ती आहे सायुज्यता म्हणजे ईश्वर ब्रह्मच होणे. ते कसे होऊ शकते? तर माऊली पुढील चरणात सांगतात ते आपण पुढील भागात पाहू. रामकृष्ण हरी.